नमो शेतकरीचा 8वा हप्ता, पीएम किसानचा 22वा हप्ता किंवा कोणतेही शासकीय अनुदान थेट खात्यात हवे असेल तर आता आधी हे समजून घ्या. या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमकं काय कळणार आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल नमो शेतकरीचा 8वा हप्ता खात्यात का अडकला आहे, पीएम किसानचा पुढचा हप्ता येण्यासाठी काय अनिवार्य आहे, आणि तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये जी आता कर्जमाफी होणार आहे त्यासाठी सुद्धा तुमच्याकडून फार्मर आयडी मागितला जाईल. तर तुम्ही जर अजूनपर्यंत फार्मर आयडी बनवला नसेल तर बनवून घ्या, केवायसी करून घ्या, आधार सेटिंग करून घ्या. आता हे समजून घ्या की आधार शेडिंग म्हणजे नेमकं काय, फार्मर आयडी म्हणजे काय आणि तो का गरजेचा आहे, आणि या दोन गोष्टी नसतील तर शेतकरी असूनही लाभ का मिळत नाही. आता गोष्ट सुरू करूया. नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान सन्मान निधीचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर राज्यातील लाखो शेतकरी एका प्रश्नाकडे पाहू लागले, नमो शेतकरीचा 8वा हप्ता कधी? महिने गेले, 2 ते 2.5 महिने उलटले, तरीही खात्यात पैसे नाहीत. त्यामुळे शेतकरी रोज विचारत आहेत, कमेंट्स करत आहेत, पैसे कधी येणार? पण सरकारची पद्धत समजून घेतली तर चित्र स्पष्ट होतं. जसं महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी लाडक्या बहिणींच्या खात्यात एकदम 3,000 रुपये जमा झाले, अगदी त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या काळात शेतकरी मतदार असलेल्या भागात नमो शेतकरीचा 8वा हप्ता खात्यात जमा केला जाणार आहे. पण इथे एक मोठी अट आहे. सरकारची कोणतीही योजना असो, नमो शेतकरी असो, पीएम किसान असो, नुकसान भरपाई असो, अनुदान असो, 2 गोष्टी पूर्ण नसतील तर पैसा खात्यात येणार नाही. पहिली गोष्ट आधार शेडिंग, दुसरी गोष्ट फार्मर आयडी. आता आधार शेडिंग म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असणं, तुमच्या मोबाईल नंबरशी जोडलेला असणं, तुमच्या पॅन कार्डशी जोडलेला असणं, तुमच्या फार्मर आयडीशी जोडलेला असणं, या सगळ्या प्रक्रियेला आधार शेडिंग असे म्हणतात. हे का गरजेचं आहे? कारण महाराष्ट्रात एकाच नावाचे, एकाच आडनावाचे, एकाच वडिलांच्या नावाचे अनेक लोक आहेत. अशावेळी लाभ चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात जातो. कर्जमाफीच्या बाबतीत अशा अनेक केसेस आजही न्यायालयात प्रलंबित आहेत. म्हणूनच खरा लाभार्थी कोण हे ओळखण्यासाठी आधार शेडिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. आधार शेडिंग कुठे करायचं? तुमच्या बँकेत, माही सेवा केंद्रात, गावातील कृषी सहाय्यकाकडे, सहाय्यक कृषी अधिकाऱ्याकडे, ग्रामसेवकाकडे. त्यांनी तुम्हाला मदत करणे हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि ज्यांचं आधार शेडिंग पूर्ण होतं, ज्यांचा फार्मर आयडी होता, त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई थेट खात्यात जमा झाली. ज्यांचं नव्हतं त्यांचं सगळं अडकलं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फार्मर आयडी. फार्मर आयडी म्हणजे शेतकरी असल्याचं डिजिटल ओळखपत्र. या आयडीमध्ये तुमचा आधार, तुमचा 7/12, तुमची जमीन, तुमची पिकं, तुमचं कर्ज, तुम्ही घेतलेल्या योजना, सगळं काही एका ठिकाणी असतं. सरकार थेट लाभ देण्यासाठी ही प्रणाली लागू करत आहे. याचे फायदे खूप मोठे आहेत. कागदपत्र घेऊन फिरायची गरज नाही. सगळी माहिती एकाच ठिकाणी. खते, बियाणे, पीक विमा, नुकसान भरपाई, सबसिडी, सगळं सोपं. जसं आधार कार्ड ओळखपत्र आहे तसं शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी ओळखपत्र आहे. पण अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर म्हणतात पैसे आले नाहीत. म्हणून परत एकदा सांगतो, तुमचं बँक खातं, मोबाईल नंबर, फार्मर आयडी हे सगळं आधारशी जोडणं म्हणजेच आधार शेडिंग. आणि 7/12 घेऊन माही सेवा केंद्रात जाऊन फार्मर आयडी काढणं इतकी सोपी प्रक्रिया आहे. शेतात दिवसभर कष्ट करतो, पण थोडंसं स्मार्ट काम केलं तर पुढचे सगळे हप्ते खात्यात येतात. आता शेवटची विनंती, आजच आधार शेडिंग पूर्ण करा. फार्मर आयडी काढा, नाहीतर शेतकरी असूनही शेतकऱ्यांमध्ये गणले जाणार नाहीत. माहिती उपयुक्त वाटली तर प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट अशीच भेटत राहील. आणि डिस्क्रिप्शनमध्ये नमो शेतकरी योजनेची एक अपडेटची लिंक आहे. तिच्यावर क्लिक करून ती अपडेट काय आहे जाणून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण जागरूक शेतकरी हाच खरा मजबूत शेतकरी आहे. धन्यवाद.